पुरीची जगन्नाथ रथयात्रा जगातील सगळ्यात भव्य आणि प्राचीन रथयात्रांपैकी एक, ज्याची उंची तब्बल 5 मजली इमारती इतकी। मात्र या भव्यतेच्या सावलीत दरवर्षी भीषण अपघात ही लपलेलेच असतात। यंदाच्या यात्रेतही हेच पाहायला मिळालं। काही दिवसांपूर्वी म्हणजे 27 जूनला रथ ओढताना चेंगराचेंगरी झाली। या 3 भाविकांचा मृत्यू झाला, 12 जण गंभीर जखमी झाले। याच दिवशी 750 भाविकांना स्किन इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं। शिवाय तिथंच काही दिवस आधी यात्रेतील हत्ती चिडला आणि गोंधळ देखील उडाला। हत्तीनं अनेकांना जखमी केलं। हे काही पहिल्यांदाच झालेलं नाहीये। मागील वर्षामध्येही अशी जीवितहानी झाली होती। 2022 मध्ये रथ ओढताना झालेल्या चेंगराचेंगरीत 2 जणांचा मृत्यू झाला, 30हून अधिक जण जखमी झाले। 2019 मध्येही असंच काहीसं झालं। म्हणजे इतकी शतकानुशतकाची परंपरा, करोडो रुपयांचं नियोजन, तरीही दरवर्षी तेच अपघात, तोच गोंधळ आणि तीच जीवितहानी। मग प्रश्न हाच, नेमका कमी कुठे पडतंय? कमी कोण पडतंय? व्यवस्था अपुरी आहे की भक्तांची बेफिकिरी जास्त आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा।